नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया BPCLबद्दल, म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹263.25 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.87%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 57,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹5 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 29 जानेवारी 2025 आणि मित्रांनो, या कंपनीची एक्झिट डेट आहे 29 जानेवारी 2025. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला या कंपनीचे शेअर 28 जानेवारी किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹9,230 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.57%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 57,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने ₹19 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 30 जानेवारी 2025. चला आता बोलूया हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹220.44 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.37%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 44,000 कोटी रुपयांचा. मित्रांनो, हुडकोने ₹2.05चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 30 जानेवारी 2025. चला आता बोलूया इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹169.02 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.34%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडने ₹1.5चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 31 जानेवारी 2025. चला आता बोलूया इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹382 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.85%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 27,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 31 जानेवारी 2025. चला आता बोलूया JBM ऑटो लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,475 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.37%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. JBM ऑटो लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 31 जानेवारी 2025. चला आता बोलूया पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹6,388.45 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.92%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 98,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा.
तर मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने 20 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 31 जानेवारी 2025. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 319.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.29%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडने 6 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 28 जानेवारी 2025. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 524.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडने 2.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 31 जानेवारी 2025. चला आता बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,248.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.27%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडने 26 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 1 फेब्रुवारी 2025 आणि एक्स डेट ठेवली आहे 31 जानेवारी 2025. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.